प्रिय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? तणावात आहात ना? कारण परीक्षेसाठी केवळ 10च दिवस उरलेत आणि आपल्याला वर्षभर काहींनी वेळ मिळाला नाही म्हणून अभ्यास केला नाही आणि काहींना वेळ मिळाला पण कंटाळा आळस होता म्हणून अभ्यास केला नाही. आणि ज्यांनी अभ्यास केला ते पण तणावातच आहेत, कारण मी केलेलं परीक्षेत येईल का, मला आठवेल का, अशा सगळ्या संभ्रमात मुलं आहेत आणि तुम्ही खूप तणावात आहात. मग बऱ्याच मुलांचे फोन आले मला की मॅडम आम्ही काहीच केलं नाही वर्षभर, आता काय करू? मग आता बघा, काहीच केलं नाही तर आपल्याला भूतकाळ हा परत आणता येत नाही, पण जर आपण वर्तमान काळात प्रचंड कष्ट केले तर आपण आपला भविष्यकाळ निश्चित बदलू शकतो. आणि म्हणून काहीतरी 10-12 दिवसात आता नेमकं काय करायचं, तर एक थोड्याशा माझ्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला सांगू शकते की अजूनही हातातून वेळ गेलेली नाही. शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणं, जिद्द न सोडणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून गेलेल्या काळाबद्दल पश्चाताप न करता आतापासून जरी तुम्ही अभ्यासाला लागलात तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. कारण तुम्हाला माहितीये की नुसतं पास व्हायला काही महत्व नाही, जेव्हा आपण क्वालिफाय होऊ तेव्हाच आपल्या सीईटी नीट जेईला आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे. आणि म्हणून हे क्वालिफाय होण्याकरता आता 10 दिवसात काय करायचं त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे. मला खात्री आहे त्याचा तुम्हाला सगळ्यांना खूप उपयोग होईल आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बाळांनो, मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे आणि तरीही तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा आणि मग त्यानुसार तुमची धोरणं आखा आणि कार्यवाही करा. नुसतं ठरवू नका. आता इथं प्रत्यक्ष कृती करण्याला खूप महत्व आहे आणि आजपासून का होईना तुम्ही सुरुवात करा. मग बघूयात आपण. बघा, 10 डेज स्ट्रॅटेजी अबाउट फिजिक्स फॉर स्टेट बोर्ड एक्झाम. मग स्टेट बोर्ड एक्झाम साठी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट, प्रिपेअर लिमिटेड चॅप्टर. तुमच्या सिलेबस मध्ये जे चॅप्टर आहेत ते एकूण 16 चॅप्टर आहेत. पण आता जर सगळं करण्याच्या नादी लागला तर हातात काहीच लागणार नाही. आणि म्हणून आता मी सिक्वेन्स ठरवलाय बघा, तर यानुसार चॅप्टर प्रिपेअर करा. तर ज्यांना नुसतं क्वालिफाय व्हायचं ध्येय आहे त्यांनी 6 चॅप्टर पर्यंतचे चॅप्टर प्रिपेअर करा आणि ज्यांना आणखी चांगला स्कोअर करायचा आहे त्यांनी पुढचे चॅप्टर प्रिपेअर करा. म्हणजे ह्या 9 पर्यंतचे चॅप्टर प्रिपेअर करा आणि हे उरलेल्या चॅप्टर मधलं जेवढं शक्य होईल तेवढं प्रिपेअर करा. पण आधी पहिल्या 6 चॅप्टरला प्रेफरन्स द्या. थोडा अभ्यास करा पण प्रॉपर करा, चांगला करा, तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. आता बघा, असं का करायचं किंवा हा सिक्वेन्स मी कसा ठरवलाय, तर मॅग्नेटिक मटेरियल. बघा बरं, रोटेशनल डायनॅमिक्स 7 मार्काचा चॅप्टर आहे आणि तो इतका मोठा आहे, त्याच्या तुलनेत मॅग्नेटिक मटेरियल याला 5 मार्काचं वेटेज आहे आणि तो खूप छोटा आहे. म्हणजे आता आपल्याला प्रोफेशनल स्टडी करायचा आहे की जो चॅप्टर आपल्याला कमी वेळात जास्त मार्क मिळवून देणार आहे त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे. आणि म्हणून मॅग्नेटिक मटेरियल आणि त्यातलं काही ड्रॉप नाही करायचं बाळांनो, सगळा चॅप्टर प्रिपेअर करायचा. त्यानंतर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. चॅप्टर मोठा आहे पण सोपा आहे. आता त्याच्यामध्ये फुल वेव्ह रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, त्याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न येतो किंवा डायग्राम येते. म्हणजे आणि त्याच्यामध्ये खूप सारे फॉर्म्युले कमी आहे, म्हणजे इथं न्यूमरिकल्सचा धोका कमी आहे. याच्यातले पण न्यूमरिकल सोपे आहे आणि म्हणून चॅप्टर जरी मोठा असला तरी 5 मार्क हे फिक्स आहेत आपले जर अभ्यास केला तर. त्यातलं काही ड्रॉप करायचं नाही. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी करायचा. करंट इलेक्ट्रिसिटी हे 6 मार्काचा चॅप्टर आहे, पण त्याचा फायदा असा आहे बाळांनो, त्याच्यामधला इंटरनल रेझिस्टन्स E1/E2, कंपॅरिझन ऑफ E1/E2, त्यानंतर रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर बाय केल्व्हिन्स मेथड, त्यानंतर अननोन रेझिस्टन्स, हे जे काही 4 प्रयोग आहेत तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये ते तुमचे झालेले आहेत. म्हणजे त्याचा सर्किट डायग्राम तुम्ही पाठ केलेले आहे आणि त्या 4 मधला एक प्रश्न खूपदा येतो, म्हणजे त्याची सर्किट डायग्राम, त्याचा फॉर्म्युला तुमचा ऑलरेडी प्रॅक्टिकलला प्रिपेअर आहे आणि म्हणजे 50% चॅप्टर हा तुमचा प्रिपेअर आहे. मग 50% तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून त्याला महत्व द्या. करंट इलेक्ट्रिसिटीला 3 नंबरला टाकले मी, म्हणजे हे चॅप्टर परफेक्ट करायचे. आता ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर 5 मार्काचं वेटेज आहे. मग बघा, तुलनेने हा सुद्धा छोटा चॅप्टर आहे, तर तुमच्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि इक्वेशन आहे आणि याच्यावर बऱ्यापैकी हा छोटा चॅप्टर आहे आणि म्हणून याला पण प्राधान्यक्रमाने करा. त्यानंतर करा थर्मोडायनॅमिक्स. हा चॅप्टर जरी मोठा आहे तरी चॅप्टर खूप सोपा आहे.
त्यानंतर करा केटीजी अँड रेडिएशन. हा पण चॅप्टर सोपा आहे तुलनेने, आणि म्हणून ह्या 6 पर्यंतचे चॅप्टर जरी तुम्ही केले तरी तुमचा 7 दुने 14, 14 10 24, 24 आणि 10 34, म्हणजे जवळपास 33 मार्काचा अभ्यास या तुमच्या 6 चॅप्टर मध्येच होणार आहे. आणि 33, आणि तुम्हाला समजा 33 पैकी 30 पडले आणि प्रॅक्टिकलला तुम्हाला पडलेले असले समजा अगदी 25 पडले तरी तुम्हाला 55 मार्क एवढ्या 6 चॅप्टर मध्येच पडू शकतात. पण कंडिशन ही की कोणताही त्यातलं आर्टिकल ऑप्शनला टाकायचं नाही, सगळेच्या सगळे चॅप्टर करायचे. आलं लक्षात? आणि बघा तुम्हाला हे करणं सहज शक्य आहे. अजून भरपूर हातात वेळ आहे तुमच्या 6 चॅप्टर पर्यंत, आणि पुढचे चॅप्टर मात्र ऑप्शनल आहे. आता ज्याला जेई करायचं आहे त्याने मात्र हे चॅप्टर करा. ज्याला सीईटी नीट करायचंय त्याने 6 पर्यंत चॅप्टर करा. जेईला 75% मार्क्स पडले पाहिजे तुम्हाला रेग्युलरला, आणि म्हणून त्याने ज्याला जेई करायचंय त्याने थोडं पुढे एक्सटेंड व्हायचंय. 7, 8 आणि 9 हे चॅप्टर करायचे. त्याचं वेटेज 53 मार्काचं आहे. म्हणजे ह्या 53 पैकी तुम्हाला 45 पडू शकतात. आणि ज्याला जो जेई प्रिपेअर करतो त्याला जनरली प्रॅक्टिकलला 30 पैकी 30 पडलेले असतात, आणि त्यामुळे तुम्ही ह्या चॅप्टर पर्यंत 9 चॅप्टर पर्यंत आलात तर जेईला तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात. आणि पुढचे चॅप्टर हे बोनस आहेत. मग आता ह्या चॅप्टर मधलं काय काय करायचं, तर या चॅप्टर मधले सोपे सोपे प्रश्न करायचे. अजून याचा अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर या पद्धतीने म्हणजे 9 चॅप्टर जरी तुम्ही केले अगदी जेई वाल्यांनी तरी तुम्ही स्टेट बोर्डला क्वालिफाय होऊ शकतात. आणि हे राहिलेले चॅप्टर हे तुमच्यासाठी बोनस आहेत. मग आता अभ्यास कसा करायचा बाळांनो, तर आता तुम्हाला आधी मी तुमचं टाइम टेबल सांगते आणि ह्या वर्षीचा फायदा सांगते. ह्या वर्षी म्हणजे तसं मागच्या वर्षी सुट्टी आली होती. तर 21 तारखेला 21 फेब्रुवारीला तुमचा इंग्लिशचा पेपर आहे, 22 फेब्रुवारीला हिंदी आहे, 23 ला मराठी आहे, आणि डायरेक्ट 27 ला फिजिक्सचा पेपर आहे. म्हणजे 23 अगदी तुम्हाला मराठी असलं तरी 4 रात्र तुम्हाला मिळतात. 23, 24, 25, 26 अशा 4 नाईट्स तुम्हाला अभ्यासासाठी मिळतात. आणि पण होतं काय बाळांनो की हे लँग्वेजचे पेपर झाल्यानंतर सायन्स मधला पहिला क्रम येतो फिजिक्सचा, आणि त्या दिवशी तुम्हाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. आणि तुम्ही अभ्यास जरी केलेला असला तर त्या भीतीमुळं तुम्ही केलेलं सुद्धा विसरून जाता. आणि म्हणून ह्या 4 रात्रीमध्ये नवीन अभ्यास काही करायचा नाही. जे काही करायचंय ते ह्या राहिलेल्या 10 दिवसात करायचंय. आणि त्याची ह्या 4 दिवसात फक्त रिव्हिजन करायची. 4 दिवसात नवं कोणतं आर्टिकल अभ्यासाला घ्यायचं नाही, कारण टेन्शन मध्ये ते होत नाही, परीक्षेत ते आठवत नाही, आणि त्यामुळं कायम तणावात राहतो. म्हणून जे काही करायचंय ते अजून भरपूर वेळ आहे बाळांनो. जर तुम्ही अजूनही 14 तास अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास होऊ शकतो, कारण वर्षभराचं बॅकलॉग तुम्हाला आता भरून काढायचंय. आणि म्हणून सुपर नोट्स, तुमच्याकडे नोट्स आहेत, तुम्ही स्वतःच्या सुपर नोट्स बनवा. सुपर नोट्स बनवा म्हणजे काय, तर जे काही तुमचे छोटे छोटे, आता फॉर एक्झाम्पल सुपर नोट्स मध्ये काय असणार आहे, तुमचा रोटेशनल डायनॅमिक्सची सुरुवातच अशी आहे, व्हॉट आर दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. 2च पॉइंट लिहायचे त्याच्यामध्ये, ऍसिलरेटेड मोशन आणि पिरियडिक मोशन. 2 शब्द झाले, तेवढेच लक्षात ठेवायचे. आणि त्याला लिहिताना उत्तर लिहिताना लिहायचं इट इज ऍसिलरेटेड मोशन आणि इट इज पिरियडिक मोशन. म्हणजे अशा एकदम शॉर्ट नोट्स आपल्या अभ्यासाला अशा सुपर नोट्स बनवा. डिफरन्स, आता तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स मध्ये जर एखादा डिफरन्स असेल त्याचे 7-8 पॉइंट आहे. आपल्याला फक्त फिजिक्स मध्ये डिफरन्सचे 2च पॉइंट लिहायचे. जे लिखाणाला सोपे, पहिला पॉइंट घ्यायचा डेफिनेशनचा आणि दुसरा लिखाणाला आणि लक्षात ठेवायला सोपा, असा 2च पॉइंट. म्हणजे डिफरन्स करताना 2च पॉइंट. लॉचं स्टेटमेंट ते आधी पाठ करायचं समजून घेऊन आणि ते लिहून काढायचं. अशा अगदी एक चॅप्टर 3-4 पानामध्ये असं बसवायचा आणि त्याला म्हणायचं सुपर नोट्स. आणि त्याच नोट्स ह्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये पाठ केलेल्या नोट्स तेव्हाच वापरायच्या. हे झालं सुपर नोट्स. कळली का सुपर नोट्सची कन्सेप्ट? मग आता बघा फॉर्म्युला शीट. तर असं उत्तमचं छान छोटंसं, उत्तम प्रकाशनचं छोटंसं फॉर्म्युलाचं बुकलेट आलेलं आहे. तर फॉर्म्युला शीट म्हणजे हे फॉर्म्युले तुम्ही बनवा आणि ते पाठ केलेले फॉर्म्युले त्याची पण त्या बुक मधून ते पाठ करा, सगळे फॉर्म्युले समजून घेऊन. आणि ते पण त्या चॅप्टरच्या सुरुवातीला, प्रत्येक चॅप्टरच्या सुरुवातीला 2 पानं फॉर्म्युल्यासाठी सोडून द्या.
आणि ते फॉर्म्युला शीट बनवा किंवा वेगळं छोटंसं बुकलेट करून स्वतःचं फॉर्म्युला शीट बनवा. ते वेगळं का बनवायचं, तर सीईटी नीट जेईला ते तुम्हाला कामाला येणार आहे. आणि म्हणून एकतर ह्याच वहीत बनवा नाहीतर स्वतंत्र बनवा. म्हणजे ते पाठ केलेले जे काही फॉर्म्युले आहेत त्याचं फॉर्म्युला शीट बनवा, ते लिहून काढा आणि त्याचा उपयोग कुठे करायचा ते पण सांगते. आणि सगळ्या डायग्राम्स करा. बघा डायग्राम पार्ट्स केल्या ना, म्हणजे ह्याही चॅप्टरच्या सगळ्या डायग्राम करा. तर तुम्हाला बघा, तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये तुम्हाला 3 किंवा 4 मार्काला प्रश्न आला की व्हांडेग्राफ जनरेटर, तर तुम्हाला त्याची डायग्राम जर काढता आली आणि थोडंसं एक्सप्लेनेशन 3 मार्क सी सेक्शन मध्ये समजा प्रश्न आला तर तुम्हाला त्याची डायग्राम येत असेल आणि थोडंसं एक्सप्लेनेशन येत असेल तर 3 मार्काच्या जागी तुम्हाला 1.5 मार्क पडतो, त्या 1.5चा 2 होतो. आणि म्हणून सगळे डेव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंट जेवढ्या तुमच्या पुस्तकात फिगर आहेत, तर जॉमेट्रिकल फिगर आहेत त्या व्यवस्थित काढा. त्याच्यामध्ये अपवर्ड व्हेक्टर, डाऊनवर्ड व्हेक्टर जिथं बॅलन्स केलेले आहेत ते इक्वल दाखवा, व्हेक्टरला एरो दाखवा. या सगळ्या काळजी घेऊन तुम्ही आता बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे त्याची फिगर आहे. मग ऑप्टिक्स चॅप्टर जरी तुम्हाला ऑप्टिक्स तुम्हाला अवघड वाटत असला तरी सोपे प्रश्न तुम्ही करू शकता बाळांनो. पूर्ण चॅप्टर स्किप नाही करायचा बाळांनो. आणि म्हणून तुम्ही जर फॉर्म्युला शीट बनवलं आणि सगळ्या डायग्राम बनवल्या, फॉर एक्झाम्पल रोटेशनल डायनॅमिक्स मधला कोनिकल पेंड्युलमचा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला डायग्राम येते, त्याचा फॉर्म्युला येतो, तर तुम्ही डायग्राम काढली, थोडंसं डिस्क्रिप्शन लिहिलं आणि त्याच्या पिरियडचा फॉर्म्युला लिहिला तर तुम्हाला बऱ्यापैकी 3 ऐवजी 2 मार्क सहज पडून जातात. आणि हा फायदा आहे फॉर्म्युला शीट पाठ केल्याचा आणि डायग्राम पाठ केल्याचा. किंवा त्या कोनिकल पेंड्युलमवर जर न्यूमरिकल आलं, तुमचा फॉर्म्युला पाठ आहे, तुम्ही फॉर्म्युला लिहिला, दिलेल्या क्वांटिटी डाटा लिहून फॉर्म्युला मध्ये किमती सबस्टिट्यूट केल्या तर तुम्हाला आरामशीर त्याचा 1 ते 1.5 मार्क मिळू शकतो. थोडंसं कॅल्क्युलेशन सिंपल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला इथे 1.5 मार्क्स 3 पैकी आपोआप मिळू शकतो. म्हणजे फॉर्म्युला शीटचा उपयोग 2 प्रकारे करता येतो, एकतर थेरीचा क्वेश्चन लिहिण्याकरता नाहीतर न्यूमरिकल सोडवण्याकरता. आणि बाळांनो, न्यूमरिकल आता जरी तुम्ही स्किप केले तरी सीईटी नीट जेईला ते तुम्हाला करायचेच आहे. मग आता कशाला स्किप करता. आणि न्यूमरिकल्स टेक्स्ट बुक वर तुमच्या भर द्या. ती टेक्स्ट बुक मधलेच सॉल्ड अनसॉल्ड सोपे न्यूमरिकल्स करत राहा. मग बघा, ऑल डिफरन्सेस, डिफरन्स लिहिताना टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहा. पहिला पॉइंट डेफिनेशनचा घ्या, आलं लक्षात, आणि 2च पॉइंट लिहा. फिजिक्स साठी, केमिस्ट्री साठी 4 लिहा, बायोलॉजी साठी सुद्धा 4 लिहा, आलं लक्षात. त्यानंतर एमसीक्यू बघा, बोर्ड क्वेश्चन बँक तुम्हाला बोर्डाने दिलेली आहे, तर त्यातल्या एमसीक्यू चे मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची प्लेलिस्ट तुम्हाला चॅनलवर दिलेली आहे. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सरचे पण काही चॅप्टरचे बनवलेले आहेत, त्याचीही प्लेलिस्ट दिलेली आहे. तर बोर्ड क्वेश्चन बँक मधले एमसीक्यू करा आणि तुमच्या धड्याखाली जो एक्सरसाइज दिलेला आहे त्याच्यामधले एमसीक्यू करा. बघा, बराचसा तुमचा एमसीक्यूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर ते पण बोर्ड क्वेश्चन बँक मधले करा. त्याच्याने तुम्हाला 1 मार्कचा, म्हणजे हा जो सेक्शन आहे 6 आणि 7वा पॉइंट तुमचा बऱ्यापैकी 18 मार्काचा अभ्यास बऱ्यापैकी इथे व्हायला मदत होणार आहे, आलं का लक्षात. आणि हे सगळं या पद्धतीने अभ्यास करा. आता तुमच्याकडे काय काय पाहिजे बघा, तर आळस आधी झटका आणि जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे आणि भीती विरहित मन पाहिजे. मनात भीती नको की मला जमेल का, अरे तू करून तर बघ. एकदम माणूस काही 19,000 20,000 स्टेप एकदम चढू शकत नाही. 4-4, 5-5 पायऱ्या चढत जर राहिलं तर आपोआप थोडा मार्ग सुकर होत जातो. आणि म्हणून तुमच्याकडे भीती विरहित मन पाहिजे आणि आधी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. आणि हे सगळं करताना आता एकदम जर तुम्ही खूप रात्री जागरण करायला गेलात, खूप कमी झोप घेतली तर तुमची तब्येत खराब होऊन जाईल. आणि म्हणून सगळ्यात आधी उत्तम आरोग्य राखलं पाहिजे. जिद्द पाहिजे तुमच्याकडे, चिकाटी पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि वेळ वाया नाही घालवला पाहिजे. म्हणजे वेळेचा तुम्ही आता सदुपयोग केला पाहिजे. त्याच्यासाठी व्यवस्थित झोप आवश्यक आहे, पुरेसा व्यायाम. अगदी बघा, व्यायाम करायला वेगळा वेळ घालवण्यापेक्षा जर आपण काही लर्न करत असू तर घरात चालता फॉर्म्युले लर्न केले किंवा जे काही डिफरन्स एखादा लर्न केला, एखादा लॉ पाठ केला तर तो चालता करू शकतो. एखादी डेफिनेशन केली, 5-6 डेफिनेशन चालत केल्या तर आपोआप तुमचा व्यायाम होणार आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ
मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे अगदी शांत बसून राहणं. काही काही मुद्रा सांगितलेल्या आहेत बघा, त्या 2-4 मुद्रा जरी केल्या तरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला मदत होते. म्हणजे मेडिटेशन थोडंसं करा. आणि बघा, हे सगळं केल्यानंतर तुमच्याकडे आत्मविश्वास येईल, आपण काहीतरी करू शकतो. बघा, आता खूप साऱ्या मुलांनी कोट्याला मागच्या आठवड्यात 3 आत्महत्या झाल्या. तर हे बघा, एक कागदाचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुमचं भविष्य नाही ठरू शकत बाळांनो. की खूप सारे कमी शिकलेले लोक आयुष्यात खूप सारे यशस्वी झालेले आहेत. आलं लक्षात? आणि झालंय काय, तुम्हाला 10वीला खूप मार्क पडले आणि त्यामुळे तुमच्या पालकांच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा वाढल्यात आणि आता तुम्हाला 10वी पेक्षा 12वी खूप डिफिकल्ट आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठं कुठं कमी मार्क पडले. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात नैराश्य आलं की आपण पालकांच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत आणि म्हणून हे असे प्रकार घडू शकतात. तर कधीच आपल्याला नेव्हर गिव्ह अप, कधीच हार मानू नका आयुष्यात. की 12वीचं मार्कशीट आपलं आयुष्य नाही ठरू शकत. खूप सारे मार्ग आहेत आयुष्यात आणि जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा आपोआप दुसरा मार्ग आपल्यासाठी ओपन असतो. पालकांनी पण स्वतःच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा करून त्यांना पण टेन्शन मध्ये आणू नका आणि स्वतःही टेन्शन मध्ये राहू नका. आलं लक्षात? आणि स्वतःला दुसऱ्या बरोबर कम्पेअर करू नका. म्हणजे स्वतःने विद्यार्थ्याने पण स्वतःला दुसऱ्या बरोबर कम्पेअर करू नका. त्याची आयक्यू लेव्हल वेगळी आहे, त्याची मेंटॅलिटी वेगळी आहे, त्याचं वातावरण वेगळं आहे, माझा आयक्यू वेगळा आहे, माझं वातावरण वेगळं आहे. कम्पेअर युअर सेल्फ विथ यू. स्वतःशीच तुलना करा, इतरांशी तुलना करू नका. आणि पालकांनाही नम्र विनंती आहे की आपल्या मुलाची दुसऱ्यांच्या मुलाशी तुलना करू नका. सतत त्याला टोचणी लावू नका की हा तो करतो, तुला काहीच येत नाही, त्याला कमी लेखू नका. आलं लक्षात? त्याला थोडा सन्मान द्या मुलाला. अरे तुला येतंय, बस अजून थोडं केलं तर अजून होईल. या पद्धतीने त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, आता इम्पॉसिबल शब्द आहे तर त्याला फक्त इथे अपॉस्ट्रॉफी द्यायचं काम करायचंय. असं केलं की होणार आहे आय एम पॉसिबल. आलं लक्षात? म्हणजे ह्या इम्पॉसिबल शब्दाला आय एम पॉसिबल बनवायचं काम फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकणार आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून आता हे सगळं जर आपण केलं तर आपल्याला यश निश्चित मिळणार आहे. आणि हा सगळा 10 दिवसात केलेला अभ्यास ह्या 4 दिवसात रिवाइज करायचा आहे. आता बघा, ज्यांना हिंदी नाही, मराठी नाही, त्यांना अजून इथे 6 दिवस 6 रात्रीचा फायदा होणार आहे. आलं का लक्षात? आणि त्यामुळं तुम्हाला सुदैवाने ही 4 दिवस जी सुट्टी आलेली आहे तर ते त्या दिवशी नवीन काही प्रिपेअर करू नका. ह्या 10 दिवसात हे सगळं आधी प्रिपेअर करून ठेवा. आपण आधीच फिक्स करा की मला एवढा अभ्यास मी आता फिक्स केलेला आहे आणि मी तेवढाच करणार आहे. तर तेवढाच अभ्यास करा, सक्सेस तुम्हाला निश्चित मिळेल. आलं का लक्षात? तर या पद्धतीने अभ्यास करा. ही मला वाटलेली स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला कितपत पटते बघा आणि पटली तर त्याचा उपयोग करून घ्या. ओके? जर व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आलं लक्षात? बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. आलं लक्षात? आणि अभ्यासाला लागा. निदान सुरुवात तर करा. आले का लक्षात? वेळ न वाया घालवता सुरुवात तर करा. आता प्रॅक्टिकल वगैरे संपलेले आहे, ओरल संपलेले आहे बऱ्यापैकी. त्यामुळे आता तुम्ही ठरवलं तर आजपासून तुम्ही अभ्यास करू शकता. ओके? ऑल दी बेस्ट अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.